सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. मित्रांनो, छत्रपती संभाजी राजांना बदनाम करण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये कोणी आखलं, का आखलं, कशासाठी आखलं हे जाणून घेणार आहोत सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा. जर एखादा राजा 100हून अधिक युद्ध लढतो आणि तो जिंकतोही, औरंगजेब बादशाह बलाढ्य बादशाला 9 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खेळवून ठेवतो, तो राजा ज्याला संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिता येतात, 8 भाषा जो राजा जाणतो आणि शेवटी धर्मासाठी मृत्यूला सुद्धा कवटाळतो, तो इतिहासात त्या राजाला महान म्हणायचं की त्याला बदनाम करायचं हे सुद्धा एक आश्चर्यच आहे, न उलगडणारं कोड आहे. इतिहासामध्ये या राजाला अक्षरशः दारुडा, स्त्रीलंपट, अयोग्य राजा अशा पद्धतीचं शब्द वापरणं म्हणजे हे कितपत योग्य आहे. राजा कोण आहे मित्रांनो? तो राजा आहे माझा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. बांधवांनो, एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतोय. इतका पराक्रमी राजा ज्याला इतिहासामध्ये बदनाम करण्यात आलं, का केलं, कोणी केलं, कशासाठी केलं, का हा फक्त योगायोग आहे? या मागलं काही षडयंत्र आहे का? ते जाणून घेणार आहोत, त्याचा पर्दाफाश करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या फेसबुक पेजवरती, या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, अशी सुद्धा विनंती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपणा सर्वांना करतो. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा खरा परिचय सांगायचा झाला तर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर या किल्ल्यावरती झालेला आहे. मित्रांनो, ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र नव्हते, तर ते होते स्वराज्याचे दुसरे छत्रपती. दादा हो, लहान वयात त्यांनी युद्धकला, राजकारण, शस्त्र, शास्त्र यामध्ये ते पारंगत होते. त्यांनी या बाबतचे शिक्षण राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्याकडून घेतलेले होते. त्यांच्या आयुष्यात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा मोठा प्रभाव सुद्धा होता. जिजाऊ मासाहेब संभाजी महाराजांना नेहमी सांगायच्या, शंभू, राजा होणं म्हणजे सत्ता नव्हे, सत्ता उपभोगणं नव्हे, राजा म्हणजे जबाबदारी. होय, राजा म्हणजे जबाबदारी आहे आणि त्याचं पालन करणं हे राजाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांविषयी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे लोकांना वाटतंय ते फक्त योद्धा होते. हे जरी खरं असलं तरी त्यांना अवगत असलेल्या भाषांचं ज्ञान अद्वितीय होतं. छत्रपती संभाजी महाराजांना मराठी, संस्कृत, हिंदी, फारसी, अरबी, पोर्तुगीज, उर्दू, कन्नड अशा एकूण 9 भाषांचा अभ्यास होता. त्या 9 भाषांवरती छत्रपती संभाजी महाराजांचं प्रभुत्व होतं. त्यांना त्या भाषा बोलता येत होत्या, लिहिता येत होत्या, अशी इतिहासामध्ये आपल्याला नोंद आढळते. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये म्हणजे बुद्धभूषण असेल किंवा नायिकाभेद असेल, आजही प्रेरणादायीच आहेत. मित्रांनो, इतिहासात फार कमी राजे असे होऊन गेलेले आहेत की ज्यांना तलवार आणि लेखणी या दोन्हीही गोष्टी चालवता येतात किंवा या दोन्ही गोष्टींवरती त्यांचं प्रभुत्व असतं. त्यातले एक छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल, पोर्तुगीज, सिद्धी यांच्या विरुद्ध 120 पेक्षा जास्त युद्ध लढलेले आहेत, जास्त लढाया लढलेल्या आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एकही लढाई हरलेली नाही. होय,
आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकही लढाई हरलेली नाही. म्हणूनच औरंगजेब बादशाह संतापला आणि त्यांनी ठरवलं होतं की मराठ्यांचं स्वराज्य संपवायचं, निस्तीनाबूत करायचं, आणि तो स्वतः दक्षिणेत उतरला. मग प्रश्न असा निर्माण होतो की छत्रपती संभाजी राजांची बदनामी करण्याची गरज काय होती किंवा गरज काय भासली, का आणि कशासाठी, याचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शोधायचं आहे. मित्रांनो, इथेच इतिहासाचा खरा प्रश्न निर्माण होतोय. इथेच इतिहासात खरा प्रश्न निर्माण होतोय की इतिहास घडवणारे मावळे असतात, इतिहास घडवणारे मावळे असतात, पण लिहिणारे मात्र गनीम असतात. गनीम, ते गनिमी काव्यानी इतिहास लिहितात, मांडतात. म्हणूनच असं म्हटलं जातं, इतिहास घडवला मावळ्यांनी, इतिहास घडवला मावळ्यांनी, पण तो लिहिला नाही. तर तो लिहिला मनुवादी कावळ्यांनी, म्हणून तो सोयीचा लिहिला. होय, म्हणून त्यांनी तो त्यांच्या सोयीचा लिहिलेला आहे. काही दरबारी लेखकांनी छत्रपती संभाजी महाराजांना दारुडा, स्त्रीलंपट, क्रूर असा दाखवण्याचा प्रयत्न केला, असा मांडण्याचा प्रयत्न केला, असा लिहिण्याचा प्रयत्न केला, पण ते एक षडयंत्र होतं. हे इतिहासात उघड सुद्धा झालं. मग प्रश्न असा निर्माण होतोय, छत्रपती संभाजी महाराज इतके अयोग्य जर वाटत होते, जर इतके ते असे व्यसनी होते, तर मग त्यांनी औरंगजेबाला 9 वर्ष दख्खनेत रोखलं कसं? छत्रपती संभाजी महाराजांनी बाहेरचे शत्रू नव्हते, तर दरबारातही त्यांच्या विरोधात राजकारण सुरू होतं, षडयंत्र आखलं जात होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी मोठा संघर्ष उभा राहिला होता, आणि या संघर्षामुळे छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध षडयंत्र आखलं जात होतं, वातावरण तयार केलं जात होतं. मित्रांनो, 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे आले असताना त्यावेळेस कोणीतरी फितुरी केल्यामुळे, खबर दिल्यामुळे, बातमी दिल्यामुळे मुघल सरदार मुकर्रब खान यांनी अचानक हल्ला करून, अचानक त्या ठिकाणी येऊन विश्वासघातामुळं संभाजी महाराजांना पकडलं. होय, छत्रपतींचा घात झालेला आहे. त्यांच्यासोबत होते कवी कलश, या दोघांनाही त्या ठिकाणी कैद करण्यात आलं. त्यांचा अमानुष छळ मित्रांनो 40 दिवस करण्यात आला. 40 दिवस अमानुष छळ सुरूच होता. बादशाह औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलं, इस्लाम स्वीकार, इस्लाम स्वीकारा, तुम्हाला जीवदान देतो. दादा हो, छत्रपती संभाजी महाराजांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर राजांचा आणि कवी कलशाचा सुमारे 40 दिवस अतोनात छळ झाला. मित्रांनो, डोळे काढले, जीभ कापली, नखे उपटली, शरीराचे असंख्य लचके तोडले गेले, परंतु माझा राजा डगमगला नाही. इतिहासातील हा सर्वात क्रूर छळ आहे अशी नोंद आहे, असा इतिहास लिहिला गेलेला आहे. दादा हो, कल्पना करा, एक निष्कलंक राजा ज्यानं आयुष्यभर स्वराज्यासाठी तलवार चालवलेली आहे, स्वराज्यासाठी आपली हयात खर्ची केलेली आहे, तो औरंगजेबाच्या छावणीत उभा आहे. तो औरंगजेबाच्या छावणीत उभा आहे, पण डोळ्यात मित्रांनो ज्वाला आहे, डोळ्यात ज्वाला आहे. औरंगजेब म्हणतो धर्म बदला. काय म्हणतो? धर्म बदला राजे. पण छत्रपती संभाजी राजे म्हणतात, माझा धर्म माझ्या प्राणापेक्षा मोठा नाही. ही माझ्या राजाची प्रेरणा आहे, हा माझ्या राजाचा शब्द आहे, आणि ही धर्माप्रती त्यांची वागणूक आहे. त्या सिंहाच्या छाव्याचा देह मित्रांनो संपवला गेला, परंतु छत्रपती संभाजी राजांमुळेच आज धर्म कायमस्वरूपी जिवंत आहे, हे सुद्धा विसरता कामा नये. त्यांचा विचार औरंगजेब बादशाहाला संपवता आला नाही. मित्रांनो, स्वराज्य धुरीस मिळवण्यासाठी, धुरीस मिळवण्याच्या इराद्यानं धक्कनेत उतरलेला औरंगजेब बादशाह अखेर याच मातीत गाडला गेला. होय, याच मातीत मराठ्यांनी त्याला गाडलं. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुसता येत नाही. तो महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज सुद्धा जिवंत आहे. आणि म्हणूनच आजही लोक म्हणतात,
अरे असा राजा झाला नाही, असा राजा होणे नाही. म्हणून स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा.